नमस्कार. परवा माझा आणि माझ्या मैत्रिणीचा असाच विषय निघाला. हल्ली ओढण्यावर, साडीवर असे कृष्ण, राधा वगैरे असे बरेच छान छान डिझाईन असतात. तर तिचा जरा विरोध होता की अंगावर असं साड्यावर, ओढणीवर का हे असं घेतात? देव असे काय एवढे हलके का करायचे? तिला म्हटलं, अगं आपल्यामध्ये देवांना त्याला हलके पण नाही होत. आपण देवाला तितकं जवळ घेतो. आपण रांगोळीत सुद्धा देव काढतो, गणपती काढतो. आपला गणपती कुठे लग्नाच्या पत्रिकेवर असतो, मग ती पत्रिका थोड्या दिवसांनी कचऱ्यातच जाते. पण आपल्याला आपल्यामध्ये कलेचं कौतुक आहे. कुठल्याही कलात्मक दृष्टिकोनातून आणि कुठेही तुम्हाला देव दिसतो. म्हणजे जसं एखाद्या शिल्पकाराला त्या दगडाच्या आतमध्ये कोरल्यावर देव दिसणार, तसं प्रत्येकाची वेगळी कला असते. कोण रांगोळीतून काढतं, कोण कपड्यावर काढतं. असा माझा आणि तिचा थोडासा संवाद झाला. आणि तिचं म्हणणं की नाही, आता ह्या वयातल्या मुली असतील, ह्यांना पाळी वगैरे येत असेल आणि अशा वेळेला हे घालतात. म्हटलं, अगं देवाचा आणि पाळीचा माझ्या दृष्टीने संबंध नाही. तिथे आरामाचा आणि स्वच्छतेच्यासाठी ते प्रकार केला होता. आणि कुठे त्याची आपण पूजा करतो. ज्या साड्या आपण किंवा ओढण्या आपण घालतो ते आपण पूजा नाही करत. आपण ते सतत माझ्याबरोबर देव आहे ह्या भावनेने आपण ते घालतो. अशी माझी भावना आहे. बघा तुम्हाला कुठली भावना पटते. मी ह्या भावनेतून असतो की मी जे काय विणकाम वगैरे करते, प्रत्येक वेळेला माझं सतत नामस्मरण असतं. आणि मला वाटतं की मी जो स्वेटर बनवला आहे त्याच्यामध्ये जेवढे टाके तेवढं नामस्मरण आहे, तेवढं प्रोटेक्शन जास्त आहे. आता ही माझी भावना झाली. तो कोणाला वाटेल हे नामस्मरण केलेलं किती दिवस टिकणार आहे. हे प्रत्येकाच्या आपल्या भावना असतात. तुम्हाला माझं पटतंय का बघा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.